तर पुन्हा एकदा आपण या स्पर्धेला शुभारंभ करतोय, कारण सुरुवात करतोय कुठेही अखंडित न राहता अखंडित राहावं यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. व्यवस्थापन समितीमधील सर्व शिलेदारांच्या माध्यमातून, शिवांजली स्पोर्ट्स शेनवेकरांच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थ देखील सहकार्य करत आहेत. हा संपूर्ण परिसर, मग तो वेळोळीचा ग्रामस्थ असतील, कुलवंतनगरचे ग्रामस्थ असतील, शेनवेकरांचे ग्रामस्थ असतील, सर्व क्रीडारसिक वर्ग असेल आणि हा संपूर्ण शहापूर तालुका या सर्व गर्दी प्रेक्षकांचं देखील आणि स्वतः आमचे निलेश महाजन या ठिकाणी स्वतः गेले, परीक्षण केलं आणि तदनंतर ती लाईन व्यवस्थित केली गेली आहे. फुलटॉस होता ऑन साइडला. व्हॉट अ फॅब्युलस स्ट्रोक. मुस्तफा इथे डिलिव्हर करत असताना डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. ऋतिक दिमानेवर मोठा प्रहार, षटकार. या षटकाराने धावसंख्या फ्लाय झाली. 9 धावा धाव फलकावर. काय बॅटिंग केली, पहिला स्ट्रोक आणि पहिला चेंडू फेस करत असताना काय एक्झिक्युशन पाहायला मिळालं. जबरदस्त बॅटिंग मुस्तफा. हो, ही लाईन आपण बघू शकतो, अगदी रॅपिड होऊन होती, अंगाच्या जवळून गेला, स्टंपच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. गती आणि अतिरिक्त गती इथे प्राप्त करत असताना ऋतिक दिबाने कमबॅक करतोय. 9 धाव फलकावर. ऋतिक देखील नाचवू शकतो, बॅटरला ती क्षमता आहे त्याच्याकडे. यावेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड, उंच गेलाय. नरेंद्र दिबाने चेस करण्याचा प्रयत्न करतील. बाउंड्री लाईनच्या जवळ येत असताना फील्ड केलं जाईल. गुड फिल्डिंग. 2 प्राप्त होतील. या दुहेरी धावेने धावफलक पोहोचणं. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना 11 धावा इथे धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिले 2 चेंडू वाईट टाकले होते, तदनंतर 4 चेंडूंमध्ये एकंदरीत धावा दिल्यात 9 आणि त्या 2 अशा एकंदरीत धावा अतिरिक्त स्वरूपामध्ये 11 लागले गेल्यात. षटकार आलाय, तदनंतर दुहेरी धाव. चांगली बॅटिंग करतोय, एक डॉट बॉल देखील खेळलाय, तरी देखील हरकत नाहीये. 3 मध्ये त्याने 8 धावा इथे धावफलकावर सजवल्यात. सूरज विषय 1 मध्ये 1 खेळतोय. सफल होत आहेत. ऑन द राईज खेळलेत, गॅप मध्ये आहे, भरपूर वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ फॅब्युलस ऑन द टोज. बॉटमॅनचा वापर करत असताना याला म्हणू शकतो आपण ऑन ड्राईव्ह चौकार. लाईन बघितली तर चांगली होती, टप्पाईच अचूक होता, परंतु हा क्लास आहे मुस्तफा शेखचा. मुस्तफा ज्या वेळेस ऑन द राईज खेळतो, थोडंसं पायांची मुवमेंट पाहायला मिळते, स्टेप आउट होत असतात, कधी शफल होतात, कधी क्रॉस बॅटेड खेळतात, कधी फ्रंट फुटवर स्टेप आउट येऊन खेळत असतात. चांगली बॅटिंग. इथून दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. ही लाईन अचूक होती. स्लोअर वन, बॅकअप द्या, स्लोअर वन हाताळलं आणि इथे बीट करण्यामध्ये यशस्वी ठरला. फायनली एक चेंडू चांगला हाताळला गेला. संघाची धावसंख्या आपण इथे बघू शकतो. धावफलकावर 15 आणि वैयक्तिक मुस्तफाच्या धावा इथे झाल्या 12. पहिले षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये एकही फलंदाज आतापर्यंत कमवला नाहीये. धावा त्यांनी खर्च केल्या 15 धावा. ऋतिक दिबाने यांनी शिवम स्पोर्ट गिरसे संघाच्या फ्रंट लाईन बॉलरच्या भूमिकेतून. आणि आतापर्यंत आपण बघितलं तर पप्पू 11 तसंही या टीमचे दोन्ही खेळाडू, सूरज विषय 1 मध्ये 1 वर खेळतोय, परंतु मुस्तफा शेख इथे 5 चेंडूमध्ये 12 धाब्यांवर खेळतोय. चांगली धावसंख्या त्यांनी इथे उभारली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकंदरीत 4 ओव्हरमध्ये 2 ओव्हर या पॉवर प्लेच्या असणार आहेत.
तीन क्षेत्ररक्षक या ठिकाणी बाहेर राहणार, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. 5 ओव्हरची मॅच आहे आणि 5 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण बघू शकतो 3 क्षेत्ररक्षक या बाहेर राहतील. हा चेंडू जाऊ दिलाय. लाईन चांगली आहे. बॅटरने एक्सपेक्ट केलं होतं की आशाभूत नजरेने देखील पाहिलं होतं. सूरज विशेने जसं पहिले 2 चेंडू जसे सोडले त्यावेळेस ते सक्सेसफुल ठरले होते, परंतु हा चेंडू आपण बघू शकतोय अजयचा. अजय दिवाने अजय पांढरे पहिला आलाय डॉट बॉल. 15 धावा धावफल कव्हर या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहेत. हा चेंडू जाऊ दिलाय, परंतु हा नक्की असणार ऑफस्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल आलाय. अजय पांढरे एक चेंडू चांगला हाताळला, एक चेंडू दिशाहीन राहिलाय त्याच्या माध्यमातून. ऑफस्टंपवर सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. ज्यावेळेस अगदी बघितलं तर सूरज विषय येतो त्यावेळेस ते ऑफस्टंपवर ठेवतात. सूरज विषयला देखील भरपूर टेस्ट केले जात आहे. 16 धावा धावफल कव्हर. शॉर्टपी चेंडू स्लाइस करायला गेले, बीट केले जात आहे. गुड लाईन, गुड लेंथ आणि गुड लेंथ वरनं एक्स्ट्रा बाउन्स होतोय. जास्त वीत दिलं नाहीये. ऑफ स्टंपवर ज्यावेळेस तुम्ही चेंडू ठेवता त्यावेळेस तुम्ही जास्त स्क्वेअर कटला संधी देऊ शकत नाही. तुमच्याकडे गती असेल, अतिरिक्त गती आणि विथ एक्स्ट्रा बाउन्स तुम्ही कितीही चांगल्या बॅटरला थांबू शकता. इट्स अ व्हेरी वेल बोल्ड अजय पांढरे. चांगली बोली. हा चेंडू जाऊ दिलाय, हा टेस्ट केलाय, हा असेल व्हाईट बॉल. एक चांगला चेंडू, एक दिशाहीन चेंडू, एक चांगला चेंडू, एक दिशाहीन चेंडू असं समीकरण आतापर्यंत इथे पाहावयास मिळत आहे. अजय पांढरे, ऋतिक दिवाने दोघांनी षटकामध्ये वाईट टाकलेत. ऋतिक दिवानेने देखील 2 वाईट टाकले आणि अजय पांढरेने देखील आतापर्यंत 2 वाईट टाकलेत. सांघिक धावसंख्या अतिरिक्त स्वरूपामध्ये पोहोचली 17 या धावफल कव्हर. हा देखील वाईडच असणार. विचार विनिमय करावा लागेल अजय पांढरेशी कप्तानला, कारण सातत्याने एक एक्स्ट्रा धाव ज्यावेळेस एक्स्ट्रा स्वरूपात धावा येतात त्यावेळेस धावांचा आलेख हा अतिरिक्त स्वरूपामध्ये वाढत असतो, त्यामुळे बॅटरला भरपूर संधी मिळते. फुल टॉस उंच गेलाय. वासुदेव दिवाने चेंडूच्या खाली पोहोचलेत आणि चेंडू अडवलाय. कॅच ड्रॉप जरी झाली असेल परंतु इथे ही कॅच घेणं देखील तितकं गरजेचं होतं, परंतु इथे चौकार आणि षटकार वाचवायला गेले त्यामुळे ही कॅच त्यांच्या हातामधून ब्रश झाली. इथे आपण बघू शकतो एका हाताने त्यांनी अडवलाय. काउकोणाच्या झोन मध्ये फील्ड करत असताना मिळाल्या किती? एकच धाव ना, एकच मिळाली. इथे रनिंग मध्ये विकेट चांगली करावी लागेल. तुम्ही फक्त चौकार षटकारावर खेळू शकत नाहीये. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी ज्यावेळेस खेळायचे त्यावेळेस सर्वाधिक लक्ष कशावर असायचं तर 1 आणि 2, कारण तुम्ही फक्त चौकार षटकारावर खेळायला जाल तर मात्र फसू शकाल, विकेट जाऊ शकते आणि विकेट जर गेली तर मानसिक दडपण येऊ शकतं. न्यू बॅटरला पुन्हा गेम सजवावी लागते. यावेळेस क्रॉस लाईन ऑन साइडला हुक करत असताना टिपला गेलाय मुस्तफा शेख. नरेंद्र दिवाने व्हॉट अ फॅब्युलस कॅच, सॉफ्ट कॅच पाहायला मिळाली आणि डीप मिड विकेट झोन मध्ये टिपलाय. सगळ्यात मोठा मासा बडी मछली जाल में. मुस्तफा बॅक टू द डगआउट. तर नाना चषक 2024 एमएन टेनिस क्रिकेट भूषण जेवार सर्व नाना चषकाचे स्वयंसेवक संघटक यांनी बाउंड्रीचा ताबा घ्या. लक्षात असू द्या डे नाईटच्या स्पर्धेमध्ये चेंडू जर बाहेर गेला तर तो क्षणार्धात येण्यासाठी तुमचं सहकार्य लाभणं आम्हाला गरजेचं आहे.
मुस्तफा बाद झाले, त्यांचे छोटे बंधू अख्तर आलेत. फुल टॉस आणि फुल टॉसला पाठवून दिलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजय पांढऱ्यांनी केलेली भरपूर मोठी चूक. तुम्ही अख्तर शेखला फुल टॉस टाकू शकणार नाहीये. फुल टॉस वर आलाय षटकार. नुकताच नाना चषकामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. शिवसेना शाखा प्रमुख साडगाव गावचे अत्यंत विद्यमान उद्योजक गजाननजी विशे साहेब, शिरमे गावचे बाचे, कळवा ठाणे येथे अधिकृत राहणारे आमचे अत्यंत जवळचे स्नेही अनिकेतजी अगिवली साहेब, या दोन्ही व्यक्तिमत्वांचा आम्ही शब्द सुमनाने हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. इथे तुम्ही अख्तर शेखला फुलटॉस टाकू शकत नाही. अजय पांढरे पुढील सामना बादशाही विपक्ष विजेता संघ यामध्ये लगेच होणार आहे, लक्षात असू द्या. थांबून खेळतायत. पॉईंटच्या डोक्यावरनं हा काढला गॅप आहे. भरपूर चेस चालू राहील आणि चेंडू वाऱ्याच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी अडवला गेलाय. क्या बात आहे, गुड फिल्डिंग. 2 धावा या नक्की वाचवल्यात. 2 धावा वाचवल्यात. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. स्वीपर पॉइंट, कव्हर पॉइंट या क्षेत्रामध्ये. तर शिवसेना शाखा प्रमुख आमचे लाडके वैजनाथजी व्यापारी, मी आपणास विनंती करेल की आपण साडगाव गावचे शिवसेना शाखा प्रमुख गजाननजी विशे साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. 27 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक 13.50 सरासरीने 27. तर वैजनाथ व्यापारी साहेब यांच्या माध्यमातून होतो इथे शुभ सन्मान. गजाननजी विशेष साहेब शिवसेना शाखा प्रमुख आमचे साडगावचे, तदनंतर कळवा ठाणे इथे स्थित असणारे शिनवे गावचे बाचे अनिकेतजी अगिवली साहेब यांचा देखील होईल हा शुभ मेगा सन्मान आपल्या नाना चषक 2024 मध्ये वैजनाथ व्यापारी साहेबांच्या माध्यमातून. मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, हृदिंगत करणारं नातं हे अधिक हृदिंगत व्हावं आणि भरपूर प्रेम प्राप्त व्हावं यासाठी केलाय हा अट्टहास. थँक्यू यश. चला मॅच कडे बोलतोय. स्टेट डाऊन द ग्राउंड. टायमिंग चांगली आहे, बघावं लागेल. नरेंद्र दिवाने चेंडूच्या खाली, परंतु त्यांच्या हातामधून प्रेश होत असताना चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. ही कॅच सोडली, परंतु 6 धावा प्राप्त झाल्या. टीम पप्पू 11 म्हणजेच बॅटर सूरज विशेला मिळालाय हा षटकार. या छोट्या छोट्या चुका किती महागड्या ठरतील, येणारा वेळ आणि टार्गेट सांगून जाईल. परंतु तुर्तास मी म्हणेल नरेंद्र दिवानेकडनं एक कॅच चांगली पकडली आणि सोपी कॅच सुटली. यावेळेस अलॉंग दी कार्पेट ऑन ड्राईव्ह चेंडू ट्रॅव्हल होतोय कावकोणे झोन मध्ये. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणखीन एक चौकार. वासुदेव दिवाने, नरेंद्र दिवाने दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिस फिल्डिंग आणि 2 चेंडू मध्ये आल्या 10 धावा. इथे शिवमस्फोर गिरसे संघासाठी नरेंद्र दिवाने आणि वासुदेव दिवाने सगळ्यात अनुभवी आहेत आणि अनुभवी खेळाडूंकडनं कर्णधार संदीप दिवाने ही अपेक्षा करू शकत नाहीये. त्यांनी चांगली फिल्डिंग करणं हेच त्यांच्या टीमसाठी चांगलं आहे. इथे सूरज विशेला तर जीवनदान प्राप्त झालं आणि त्या जीवनदानामध्ये आता मला वाटतं धावांची भरपूर लुटमार सुरू केली त्यांनी. 37 धावा. आणखीन एक अतिरिक्त स्वरूपामध्ये व्हाईट बॉल असेल. 38 धावा धावफलकावर लागल्यात. भरपूर धावा स्कोर कार्डवर सेट केलाय पप्पू 11. तसंही टीमने ज्यावेळेस अख्तर शेख आलाय, अख्तर शेखने षटकार लागवला आणि तदनंतर सूरज विशेची बॅटिंग देखील अगदी बघू शकतो आपण चांगल्या लय मध्ये आली आहे. फुलटॉस लॉक स्वीप खेळायला गेले. लेग बिफोर विकेट साठी अपील केली आहे.
पंच आपण ठरवलं होतं ना की आज तर लेग बिफोर विकेटसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. लेग बिफोर विकेटला रिव्ह्यू लक्षात असू द्या की लेग बिफोर विकेटसाठी रिव्ह्यू आपण नाही दिला कारण बॅट एज वगैरे लागत असते ना, अशा वेळेस भरपूर समस्या येत असतात. त्यामुळे पंचांनी ऑनफिल्ड जो निर्णय दिलेला असेल तो निर्णय तुम्हाला ग्राह्य धरावा लागेल, याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. 38 धावा लागल्यात. इथे थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली पॉईंटच्या क्षेत्रामध्ये, स्लिप पॉईंटमध्ये आणखीन दुहेरी धावा प्राप्त होतील. तर धावा अत्यंत वेगाने येत आहेत कारण त्या दोन्ही टीम्स बघितल्या तर एकमेकांसमोर कित्येक वेळा आल्यात. कधी पप्पू 11 तसे भारी ठरले तर कधी शिवम स्पोर्ट गिरसे संघ त्यांना भारी ठरलाय. तर अशा वेळेस बेस्ट वर्सेस बेस्ट आणि बेस्ट वर्सेस बेस्ट असली का ही खरी रिअल टेस्ट असते. त्यांची सत्व परीक्षा 40 लागल्या. 40 धावा धावफल कव्हर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना ऋतिक दिबानेने पहिल्या षटकात 15 दिल्या होत्या आणि या षटकामध्ये देखील धावा दिल्यात आतापर्यंत 13 धावा दिल्या 4 चेंडूमध्ये. यावेळेस ड्राईव्हच्या माध्यमातून ओव्हर दी टॉप पॉइंटच्या डोक्यावरनं स्वीपर पॉइंट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळेल. अशा पद्धतीने आपण बघू शकतो. एकेरी धावा धावफलकावर अर्जित झाल्या. अशा पद्धतीने धावा झाल्या 41. षटक क्रमांक 3. कितीही धावा झाल्या तरी या दोन्ही टीम्स अशा आहेत की 80-90 धावा पण चेस करू शकतील इतकी क्षमता या दोन्ही टीमकडे आहे आणि बॉलर देखील चांगले आहेत. त्यामुळे कोणी कितीही धावा केल्या तरी आपण म्हणणार नाही की हा स्कोर चेस होणार नाही. आजचा गटच स्ट्रॉंग आहे. बादशाही टीम जी पुढची मॅच खेळणार आहे या दोन्ही मधील विजेता संघासमोर. इथे थांबून खेळण्याचा प्रयत्न केला होता. अतिरिक्त उसळी प्राप्त झाली त्यामुळे बीट करण्यामध्ये यश आलं. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क आला नाही. आलाय डॉट बॉल. अख्तर शेखला थांबवलंय. षटक क्रमांक 3 समाप्त झालं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर मुस्तफा शेख जो 12 धावांवर बाद झाला होता. तदनंतर एक चांगली पार्टनरशिप इथे प्राप्त झाली. 41 धावा, एक गडी बाद. पप्पू 11 तसही टीमच्या पाहायला मिळत आहेत धावसंख्या फलकावर. शिवम स्पोर्ट गिरसे टीम अत्यंत प्रोफेशनल टीम म्हणून ओळखली जाते. सातत्याने वासिंद शहरामधील ही टीम आहे आणि वासिंद शहराच्या अगदी जवळ असणारं त्यांचं 10 मिनिटाच्या अंतरावर असणारं त्यांचं गाव आहे. शहापूर पासून वासिंद शहरापासून अगदी 5 ते 10 मिनिटे लागतात त्यांच्या गावामध्ये पोहोचण्यासाठी आणि अत्यंत प्रोफेशनल टीम आहे. तशी शहापूर तालुक्यामधील मुस्तफाची म्हणजेच पप्पू 11 तसे टीम ही देखील तितकीच प्रोफेशनल टीम आहे. त्यामुळे दोन्ही टीम्स खूप चांगले आहेत. ऋतिक यावेळेस परफेक्ट यॉर्कर. क्या बात आहे. समोरच्या दिशेने खोदून काढण्यामध्ये भाग पाडलं होतं. स्वतःला इथे सूरज विशेला इथे टेस्ट करावं लागलं. अशी लाईन जर तुमच्याकडे असेल तर कितीही चांगला खेळाडू असो त्याच्या समोर मोठा आणि अवघड प्रश्न तुमच्या माध्यमातून विचारला जाऊ शकतो आणि तो विचारला गेलाय. चांगली लाईन, चांगला रिदम पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर आणि एक सिंगल मिळाली. अशा पद्धतीने धावा लागल्या 42. परंतु अख्तर शेखच्या समोर हे आव्हान असणार आहे. यावेळेस ड्राईव्ह केली, वेगाने आले आणि पुन्हा थोडीशी फंबलनेस पाहायला मिळाली. नरेंद्र दिबाने चेंडू स्टॉप करतोय परंतु ती वेळ त्याच्या हातामधून फ्रॅक्शन ऑफ सेकंड निघून जाते आणि परिणामी अख्तर शेखला मिळाले पुन्हा स्ट्राईक. 2 दुहेरी धावा.
2 धाबा इथे प्राप्त करतोय. 44 लागल्या गेल्यात. जास्त संधी देत नाहीयेत अपिच खेळण्यासाठी, ओव्हर दी टॉप खेळण्यासाठी संधी देत नाहीयेत. परफेक्ट यॉर्कर टाकतोय ऋतिक. फुल टॉस इथे जास्तच फुल टॉस आला आणि त्या फुल टॉसला डिलिव्हर केलाय काऊकोणाच्या डोक्यावरनं अख्तर शेखला. तुम्ही फुल टॉस टाकणार, इथे संधी मिळाली, संधीचं सोनं केलं. ऑल ग्लिटर्स आर नॉट गोल्ड. चकाकतं ते सोनं नसतं, परंतु अख्तर शेख या संध्याकाळच्या सत्रामध्ये चकाकतोय. आलाय षटकार पप्पू 11 दसई संघासाठी. म्हणून तर असं म्हणतात की गोलंदाजाला मार्जिन ऑफ एरर किती कमी असतो. पहिले 2 चेंडू यॉर्कर होते, इथे पदलाली तर दाखवलं, थोडं स्टेप आउट झाले, पुढे आले. पुढे येत असताना चेंडूला इथे फुलटॉस बनवलं, जुसी फुलटॉसला पाठवलं हवेमध्ये. कुठे तर खाऊकोणूच्या डोक्यावरनं 6 धाबा. या 6 धाब्याने धावफलक पोहोचलं 50. अर्धशतक लागलंय पप्पू 11 दसई टीमचं. 4थं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 3 चेंडू मध्ये धावा आल्यात 9. यावेळेस ऑन साइडला मिड विकेट झोन मध्ये उंचच उंच लांबच लांब खूप दूर आलाय अख्तर शेख. टिपिकल ब्रँडेड फुल पॉवरफुल वंडरफुल षटकार. डे नाईटच्या फॉर्मॅट मध्ये पप्पू 11 दसई संघाचा हा खेळाडू, याला पिच हिटर म्हणतात, पिंच हिटर म्हणतात, दोन्ही म्हणा. हा हिटर खतरनाक आहे, कारण ज्या ज्या वेळेस तो हिट करतो पिक्चर त्याचा सुपर हिट होतो. पॉवरफुल स्ट्रायकिंग, क्या बात आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आले. आतापर्यंत बघितलं तर अख्तर शेखच्या बॅटमधून इथे 3 षटकार लागलेत. तो खेळतोय इथे 22 धाब्यांवर. 6 चेंडूंचा खेळ त्यांनी फेस केलाय. ओ ही लाईन दूरवर ठेवली होती बॅट्समनच्या रडार मध्ये, नाही इथे कनेक्शन पाहायला मिळालं नाही. विकेट किपर ने चांगला चेंडू इथे गॅदर केला. आलाय डॉट बॉल. गोलंदाज देखील काय कमी नाहीये, तो देखील ब्रेव हार्ट आहे. षटकार खाईल परंतु डॉट बॉल काढील. चांगली लाईन टाकली ऋतिकने. फुलटा सुद्धा टॅप केलाय. ऑन साइडला टर्न करत असताना आता आले ऋतिक आले डीप मधून आणि अशा पद्धतीने इथे एक सिंगल मिळाली. षटक क्रमांक 4 समाप्त झालं आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. पप्पू 11 दसई संघाची धावसंख्या 57. तर अंतिम षटक आहे. अंतिम षटकापर्यंत अगदी बघितलं तर पृथक्करण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये ऋतिक दिवाने दिल्या 15, दुसऱ्या षटकात अजय पांढरेने दिल्या 14. त्यानंतर पुन्हा ऋतिक आले. ऋतिक दिवाने यांनी त्या ओव्हरमध्ये थर्ड ओव्हरमध्ये दिल्या 14, म्हणजे 29 धावा एकट्या ऋतिकने 2 ओव्हरमध्ये दिल्यात. त्यानंतर ऋतिक सिनियर आले. ऋतिक सिनियरने धावा दिल्या 16 आणि आता अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय नरेंद्र दिवाने. प्रत्येक ओव्हर मध्ये धावा आल्यात 14.50च्या सरासरीने ऑलमोस्ट धावा झाल्यात इथे 57. अंतिम षटक लेजेंडरी क्रिकेटर अनुभवाची शिदोरी असणारा नरेंद्र दिवाने. नरेंद्र दिवाने प्रामुख्याने 23-24 वर्ष क्रिकेट ची कारकिर्दी सहज खेळले असावे आणि आणखीन 10 ते 15 वर्ष ते सहज खेळू शकतात. बॉडी फिटनेस चांगला राहिलाय, कारण स्वतः अकॅडमी देखील चालवत असतात आणि लेदर क्रिकेट त्यांच्या माध्यमातून शिकवलं जातं. तर प्रॉपर हाय हँडसम आणि अत्यंत अष्टपैलू खेळाडू आहेत. ओव्हर द विकेट
फुलटॉस होता, ड्राईव्ह केली आहे समोरच्या दिशेने, झेल होऊ शकतो, कॅच ड्रॉप झाली आहे आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेणार. संदीप दिवाने यांच्या हातामधून ब्रश होत असताना चेंडू गेलाय लंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. अख्तर शेखच्या बॅटमधून आलाय आणखीन एक तुफानी षटकार. पुढे येऊन त्रेसष्ट धावा लागल्या. 63 धावा. अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. नरेंद्र दिवानेवर पण आक्रमण झालंय, कारण आतापर्यंत आपण बघितलं तर प्रत्येक गोलंदाजाला षटकार द्यायला भाग पडले. ऋतिक दिवाने, अजय पांढरे असेल, ऋतिक सिनियर असेल, सगळ्यांनी षटकार खर्च केलेत, सगळ्यांना षटकार मारलेत. पप्पू 11 दसई टीमच्या अख्तर शेखनी चांगली बॅटिंग. अख्तर शेखची षटकारांचा बादशाह इथे ओळख निर्माण करतोय. ओह क्या बात है बबुआ, ये गेंद कहा भेज दी, खतरनाक. व्हाट अ स्ट्राइक. समोरच्या दिशेने लंगा सीमारेषेला फेकून दिलाय, ठोकलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. 63 वरनं डायरेक्ट 6 धावा. 69 धावा. 69 रन्स स्कोरबोर्ड. आणखीन 4 बाकी आहेत. कदाचित ते 4 पैकी 2 येतील, कारण बॅटिंग अशी चालू आहे, कुठलाही चेंडू इतर स्पर्श हो तो अख्तर शेखच्या बॅटमधून बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाणार आहे. षटकार फक्त काय बाउंड्रीवर पडत नाहीयेत, किती लांब, किती दूर आणि किती उंचावरनं गगनभेदी षटकार पाहायला मिळत आहेत. कारण स्ट्रायकिंग ॲबिलिटी बघितली अख्तर शेखची खतरनाक आहे. अख्तर शेखच्या बॅटमधून आतापर्यंत लागलेत षटकार 10 चेंडूमध्ये 35 वर खेळतोय. 5 षटकार एकट्या अख्तर शेखचे लागलेत. भरपूर प्रश्न निर्माण झालाय गोलंदाजावर. बॅटची एज फ्लाय, लेग स्लिप मध्ये टिपलाय. अख्तर शेखला परतावा लागेल. षटकाराचा प्रयत्न केला होता, परंतु आपला क्लास दाखवत असताना नरेंद्र दिवाने शेवटी क्लास आहे. आपली बॉलिंगचा अनुभव दाखवला. रायझिंग चेंडू हाताळला, मिडल ऑफ द लेंथ, एक्स्ट्रा बाउन्स घेतला, बॅटची एज फ्लाय झाली आणि लेग स्लिप मध्ये टिपलाय. फलंदाज बाद. शहबाज हा देखील खतरनाक खेळाडू आहे. हा देखील अख्तर शेखची कार्बन कॉपी आहे. तो देखील पुढे येतो आणि पुढे येत असताना तो देखील षटकार मारू शकतो. ती क्षमता या शहबाज शेखकडे देखील आहे. शहबाज आलाय, बघायचंय नरेंद्र दिवाने कमबॅक झालंय. शेवटी अनुभवाची शिदोरी त्यांनी दाखवली. 2 षटकार खर्च केल्यानंतर 69 लागल्यात. स्लोवर वन, व्हाईट बॉल. 70 धावा. 70 पार झाल्यात. 70 स्कोर इथे लागला गेलाय स्कोर कार्ड वर आणि खूप चांगली धावसंख्या. कालच्या दिवसभरामध्ये मला वाटतं आम्ही 2 पोल खेळवले, परंतु 70 पर्यंत कोणी पोहोचला नव्हता. यावेळेस बिग हिट, उंच, दूर आणि इट्स अ ब्रँड ऑफ शहबाज शेख. सांगितलं पदाला इथे दाखवत असताना परफेक्ट यॉर्करला खोदला आणि खोदलाय आणि ठोकलाय. हेलिकॉप्टर, लॉफ्टेड हेलिकॉप्टर कावकोणाच्या डोक्यावर 6 धावा.
थँक्यू. 76 धावा. जबरदस्त बॅटिंग, एंटरटेनिंग बॅटिंग. यावेळेस ऑन साइडला टॅप केलाय. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे आणि झालाय. ऋतिक दिवाने यांच्या हातामधून चेंडू ब्रश झाला. ज्या वेळेस ब्रश झाला त्या वेळेस 2-2 धावा आल्यात. हातामधून थोडा जरी फ्रॅक्शन ऑफ सेकंड डोळ्याची पापणी मिटेपर्यंत जरी चेंडू हाताच्या बाहेर गेला तरी 2 धावा इथे काढल्या गेल्यात. 76 वरनं 2 धावा, 78 धावा लागल्या गेल्यात. तीन षटकार या ओव्हरमध्ये आलेत. हा चेंडू जाऊ दिलाय, ऑफ स्टंप वर आहे. पंच निश्चित करतील. हा देखील असणार अतिरिक्त स्वरूपामध्ये वाईट जास्त टाकले गेलेत प्रत्येक गोल. मग ऋतिक दिवाणीने देखील टाकले, अजय पांढरेने देखील वाईट टाकले. ऋतिक सिनियरने फक्त वाईट टाकला नाही, नरेंद्र दिवाने यांच्या माध्यमातून देखील 2 वाईट आलेत. तर अतिरिक्त स्वरूपामध्येच धावा 8-9 धावा एक्स्ट्रा आल्यात. 79 लागल्यात. फुल टॉस, स्टेट डाऊन द ग्राउंड. वासुदेव दिवाने आले, कॅच पकडली जाईल. शाबाश शेख चांगली बॅटिंग करत असताना तंबूच्या आश्रयाला परतलेत. तर अशा पद्धतीने 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर भरपूर मोठा स्कोर, ह्यूज, इट्स लाईक अ माउंटन, सह्याद्री पर्वतच उभा केलाय. 5 ओव्हरमध्ये निर्धारित 5 ओव्हरमध्ये 3 फलंदाज गमावत असताना धावा बनवल्या धावफलकावर 79 आणि जिंकण्यासाठी कराव्या लागतील 30 चेंडूमध्ये 80 धावा. तर शिवांजली क्रिकेट संघाचे कर्णधार श्यामजी पडवल, मी यांना विनंती करेल की आपण त्वरित व्यवस्थापन समितीशी संपर्क साधायचा आहे. तुम्ही देखील नेतृत्व करत आहात. सर्वांनी शिवसेना शेनवे विभाग प्रमुख, ग्रामपंचायत शेनवे या ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय त्रिमूर्तीचं एक मूर्ती अमूर्त असं स्वरूप कैलाजी पडवल आपणास बोलवत आहेत. थँक्यू.
80 धावा म्हणजे 16च्या सरासरीने कराव्या लागणार आहेत प्रति षटकामागे. अगदी बघू शकतो 16-85 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 16-16 धावा होऊ शकतात. संदीप दिवाने ऑन स्ट्राईक. पहिला वाईड आलाय. अक्रॉस द लाईन खेळायला गेले. हा चेंडू देखील वाईट बॉल. अख्तर शेखने देखील 2 वाईट टाकलेत. सुरुवात चांगली झाली नाही अख्तर शेखची जी ओळखली जाते, परंतु तरी देखील मी म्हणेल 16च्या सरासरीने धावा करणं इतक्याही सहज सुलभ नाहीयेत. त्यासाठी भरपूर तुम्हाला आक्रमण आणि तयारी करावी लागणार आहे. यावेळेस मिस टायमिंग झालाय. फ्लाय झालाय. स्क्वेअर लेग झोन मध्ये कॅच ड्रॉप झाली आहे. भरपूर मोठी चूक झाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आधी ही कॅच नाही तर अंत पण होऊ शकतो. आदिनाथच्या माध्यमातून भरपूर मोठी चूक झाली. आदित्य कॅच ड्रॉप करतोय. संदीप दिवानेला मिळालं जीवनदान. ऋतिक दिवाने स्ट्राईकला जाणार. आपण बघतोय या ठिकाणी ही 5 ओव्हरची मॅच आहे. धाबा झाल्यात अवफलगाव 3. जिंकण्यासाठी टार्गेट आहे 30 चेंडूमध्ये 80चं. 3 लागल्या गेल्यात. 77 धावेंची अजूनही गरज. 29 चेंडूंमध्ये 29 चेंडू आणि जिंकण्यासाठी 77 धावा. हा चेंडू जाऊ दिलाय ऋतिक दिवानेनी आशाभूत नजरेने इथे पाहतायत. रिव्ह्यू घेतलाय का बॅटिंग करणाऱ्या टीमने? ओके. तर थर्ड अंपायर डिसिजन इज पेंडिंग. निलेश महाजन म्हणजे आपल्या सर्वांचा निलू महाजन डिसिजन देणार. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन असेल तो द्यावा लागेल कारण बॉलर मध्ये आला, त्यामुळे लक्षात असू द्या. हॅलो.
हॅलो 22 धावा धावफलकावर लागल्यात. चांगली बॅटिंग करतोय नरेश. फुल टॉस ड्राईव्ह करतायत. हा चेंडू गॅप मध्ये निघालाय. शॉर्ट तडम्यानला बीट केलंय. डीप तडम्यान झोन मध्ये फुटबॉल बिल्डिंग करण्याच्या प्रयत्नामध्ये गुड स्टॉप. 2 धावा. दुहेरी धावा अर्जित झाल्यात. 22 वर्ण 2 24 धावफलकावर पोहोचला. जिंकण्यासाठी 80 धावांचा टार्गेट आहे. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना आणखीन ही मॅच गेलेली नाहीये, कारण एका ओव्हरमध्ये इथे 6ही षटकार येऊ शकतात या मैदानावर आणि ते मारण्याची क्षमता या नरेशकडे आहे आणि संदीप दिवाने यांच्याकडे देखील आहे. त्यामुळे इथे 80 धावा आपण म्हणू शकणार नाही की होणार नाही. 24 धावा. स्टेट डाऊन द ग्राउंड. फटका दमदार आहे. चेंडू सीमा रेषेचा वेध घेणार. आमच्या यश मालपुरेला देखील चकवा दिलाय. त्याच्या कॅमेरामधून निघालेला आलाय त्याच्या दिशेने हा षटकार. स्टेट डाऊन द ग्राउंड. आमच्या VIP डायरीला सलामी आली. नरेश व्हॉट अ बॅटिंग. 1 ओव्हर 6. या षटकाराने धाबा झाल्या. धावफलक 30 राहिल्या जिंकण्यासाठी. 18 चेंडूमध्ये 50 धाबा. 18 मध्ये 50. म्हणजे 17च्या सरासरीने इथे धाबा करायचे आणि 17 धाबा या मैदानावर सहज होऊ शकतात, कारण या ओव्हरमध्ये तब्बल षटकार लागले. किती? 4 षटकार लागले. म्हणजे 4 24 24 आणि 2 26 धावा कुठल्या गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या फक्त अख्तर शेखच्या 4. Akhtar Sheikh, the man with the golden arms, over the wicket. On side la, what a marvelous stroke! It's a going out of the park. Typical Sandeep Diwane branded powerful षटकार. असं म्हणतात, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. Every incident, it has hidden a positive inside it. So every negative thing, if you think positive, negative thing, it highlighted the positive. म्हणजे नकारात्मकतेमध्ये देखील सकारात्मकता असते. सकारात्मकता काय लागली आहे? इथे लागलेत षटकार. षटकार लागलेत. 5 षटकार लागलेत. अख्तर शेखला आल्या ठोकलाय. संदीप दिवाने, द क्लासिक कूल कॅप्टन शिवन स्पोर्ट गिरसे संघाचा. डीप मिड विकेट झोन त्यांनी क्लिअर केलाय. 6 धाब्याने धावा झाल्या. 36 44 धाब्यांची गरज आहे. पॅडल स्वीप खेळायला गेले. चेंडू फाईन जातोय. फाईन लेग झोन मध्ये चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतोय. फुटबॉल फिल्डिंग स्टॉप केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुहेरी धावा अंकित झाल्यात. अनर्थोडॉक्स स्टाईलने इम्प्रोव्हायझेशन दाखवायला गेले होते. टेलिस्कोप खेळायला गेले. फॉलिंग स्लीप देखील याला म्हणतात. फॉलिंग स्वीप स्लीप झाले परंतु 2 मिळवल्या. या दुहेरी धावांनी धावफलक पोहोचले 38 या धावफलकावर. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट शिवन स्पोर्ट गिरसे संघाच्या माध्यमातून स्पेशली नरेश आणि नरेश दिवाने आणि संदीप दिवाने. 16 मध्ये 42 ची गरज. फुल टॉस सेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आहे त्या ठिकाणी शहाबाज. शहाबाजच्या हातामधून दुसरी धाव मिळणार नाहीये. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. अंडर थ्रो केला परंतु तरी देखील पुरेसा आहे. 1 धाव इथे प्राप्त होणार. 39 लागले गेल्यात. धावा. चांगला कमबॅक केला अख्तर शेखनी. ही लाईन ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट बॉल असणार. हेमंतजी तावडे आमचे इथे निर्देशित करतायत की वाईट बॉल आहे. हेमंतजी निश्चिते म्हणजेच हेमंत टेनिस क्रिकेट
जी संपूर्ण चॅनेल ब्रॉडकास्टिंग करतायत आमचे भूषणजी अवार यांचा हा चॅनेल दोन धावा इथे प्राप्त झाल्यात 42 धावा धावफलकाव्या लागल्यात खूप चांगली मॅच आहे 14 चेंडूमध्ये 38 धाब्यांची गरज 14 चेंडू आणि 38 धावा मॅच चांगली रंगली आहे कारण आपण पाहतात नाना चषक 2024 चा दैदिप्यमान रमणीय आणि हाय व्होल्टेज सोहळा क्या बात आहे ना भूतो ना भविष्यती पर्व पहिलं असं वाटतं दुग्ध शर्करा योग यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड व्हॉट अ फॅब्युलस हिट इट्स अ पॉवर ऑफ द शिवम स्पोर्ट केरचे संघाचा नरेश दिवाने ठोकतोय अख्तर शेखला टीट फॉर टॅट तू मारू शकतो तर मी देखील मारू शकतो आलाय हाय ह्यूज हँडसम वन मोर बिग ब्लास्ट षटकार सुरुवातीला सांगितलं होतं 80 झाल्या म्हणजे मॅच जिंकली असं नव्हे कारण ही टीम कशी आहे हे आम्हाला माहिती आहे सर्व क्रीडा रसिक वर्गांना माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रेक्षक वर्गाला माहिती आहे ही मॅच शेवटच्या चेंडूमध्ये जाणार आहे जबरदस्त मॅच क्या बात आहे धावा झाल्या धावफलकर 48 इथून 13 चेंडूमध्ये राहिल्या 32 13 चेंडू 32 षटकाराची गेम आली आहे शेवटचा चेंडू इथे बाकी आहे षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना भरपूर धावा कुठल्या गेल्यात अख्तर शेखला या तिसऱ्या ओव्हर मध्ये ओ स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन हा डॉट बॉल आला 12 मध्ये आता समीकरण राहिलंय द इक्वेशन राहिलंय 12 चेंडू आणि 32 धाब्यांचं 16च्या सरासरीने धावा करायचे प्रति षटकामागे इथे धावा केल्या पहिल्या ओव्हर मध्ये अख्तर शेखनी 4च दिल्या होत्या नंतर मिर्झाला 26 कुठल्या गेल्या आणि या ओव्हर मध्ये अख्तरला कुठल्या गेल्या 16 आता इथून करायचे 16च्या सरासरीने 2 ओव्हर मध्ये 12 चेंडूंमध्ये करायचे 32 तर वेताल स्वामी संघाचं इथे शुभ आगमन झालेलं आहे वेताल स्वामी संघाचे अमोलजी थोरात आमचे मेजर मी आपणास विनंती करेल की आपण व्यासपीठावर या सन्माननीय राजा वैवी साहेब आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे ओ फटका दमदार आहे या टायमिंग मध्ये पाहायला मिळालं संध्याकाळच्या सत्रामध्ये सुरुवात झाली आहे संदीप दिवानेच्या बॅटला स्पर्श करत असताना चेंडू निघून गेलाय अगदी मिड विकेट आणि कावगोळच्या मधून ह्यूज हँडसम टिपिकल स्लॉग स्वीप षटकार 54 धावा काय बॅटिंग आहे 32 मधले 6 कमी झाले राहिल्या 26 11 चेंडू 26 धावा प्रेक्षक राजांनी जर विचार केला असता 80 धावा होत्या आता राहिल्यात फक्त 26 आणि या 26 धावा देखील करू शकतो कारण केल्याने होत आहे ते केलेच पाहिजे काय बॅटिंग केली आहे अफलातून बॅटिंग स्लोवर वन पिक केलाय
डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. काय येणार रिझल्ट प्रेक्षक राजा हो सांगा. प्रेक्षकांनो काय चौकार की षटकार आहे. सिक्सर. वन मोर बिग हार्ट, वन मोर बिग हार्ट अँड लॉंग लास्टिंग ट्रस्टवर्दी आलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक फ्लॅट विथ ब्युटी षटकार. वीस धाव्यांची गरज आहे, फक्त 20. 10 चेंडू मध्ये 20 धावा. काय मॅच रंगली आहे, जबरदस्त मॅच. संदीप दिवाने, कॅप्टन कुल संदीप दिवाने, कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. कारण सातत्याने रिकी पॉन्टिंग म्हणायचा कॅप्टन शुड बी द बेस्ट प्लेयर ऑफ द एंटायर 11 प्लेयर. 11 मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू असतो म्हणून तो कॅप्टन होतो. आणि कॅप्टन शांत डोक्याने ही गेम चांगल्या प्रकारे आपल्या टीमकडे झुलवतोय, झुकवतोय आणि फुलवतोय. ओ रॅपिड वन इथे खाली राहिलाय, उंची मिळाली नाही. रॅपिड वन टाकलं गेलं गोलंदाज आदित्य या गोलंदाजाच्या माध्यमातून. हा चांगला चेंडू हाताळला. नवीन खेळाडू आहे आदित्य. Oh my God! Oh my goodness! It's a fabulous beat. One more slug sweep into the fence. Mid wicket boundary line च्या पलीकडे टिपिकल संदीप दिवाने ब्रँडेड स्लग स्वीप षटकार. सर्व स्वयंसेवकांनी जागे व्हा. जागे होण्याची वेळ आलेली आहे. बाउंड्रीच्या बाहेर प्रत्येक चेंडू जातोय. घेऊन येण्यासाठी शिलेदारांनो आपली जागा घ्या. सह्याद्री पर्वताचे मावळे तुम्ही. शिवांजली स्पोर्ट्स. 8 चेंडू मध्ये 14 धाव्यांची गरज आहे. काय मॅच रंगली आहे, जबरदस्त मॅच. संदीप दिवानेने आतापर्यंत इथे लगावलेत 8 चेंडू मध्ये 28 धाब्यांवर खेळतोय. त्याच्या बॅट मधून इथे लागलेत 4 षटकार. नरेश दिवानेच्या बॅट मधून लागलेत 4 षटकार. स्लोवर वन पिक केला, स्लग स्वीप आणि आणखीन एक लांबच लांब, उंचच उंच, फ्लॅट आणि फ्लॅट विथ ब्युटी स्लग स्वीप वर आलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये टिपिकल संदीप दिवाने. आज त्याची बॅटिंग फ्लोत होत असताना वाहत आलाय. आणखीन एक षटकार. तर दरम्यान शहापूर शहरातील अत्यंत लाडके उद्योगपती आमचे राजारामजी वळवी साहेब, वेताळ समिती संघाचे सर्वेसर्वा, त्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. मी सन्माननीय आदरणीय वैजनाथ व्यापारी साहेब, वामन शेठ गायकर साहेब, आमचे वामन शेठ गायकर साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, शिवसेना संघटक, शहापूर तालुका, यांच्या माध्यमातून मी विनंती करेल की वामन शेठ गायकर काका आपण आपल्या शुभ हस्ते इफ्ते करायचं आहे. राजारामजी वळवी साहेब, वेताळ समी स्पोर्ट्स क्लब शहापूर या संघाचे संघनायक आणि औद्योगिक क्षेत्रामधील भरपूर मोठं नाव, उद्योगपती म्हणून त्यांना सातत्याने शहापूर नगरपंचायतीमध्ये ओळखलं जातं. आणि राजारामजी वळवी साहेब आपला इथे शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण इथे आलात. आपल्या टीमचं देखील आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. अमोलजी थोरात साहेब, आपण देखील व्यासपीठावर या. मेजर अमोल थोरात. 72 झाल्यात, 8ची गरज आहे. फुल टॉस, स्लॉग स्वीप, परंतु यावर टायमिंग नाहीये. अख्तर असतील डीप मधून एक सिंगल मिळाली. अशा पद्धतीने एकेरी धाव प्राप्त झाली. 72 वर्ण धावा इथे या एकेरी स्वरूपात 73 लागल्या. 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावा राहिल्यात 7. 6 चेंडू आणि 7 धावा. 6 चेंडू 7. पहिल्या ओव्हर मध्ये 4 होत्या. त्यावेळेस स्वप्नातही वाटलं नसेल की उरलेल्या 3 ओव्हर मध्ये धावा होतील किती, तर 69 होतील. कोणालाही वाटलं नव्हतं, परंतु धावा केल्यात. काशीनाथ दादा
धावा केल्यात आणि ह्या धावा कशा केल्यात तर फक्त हवाई सफरनी केल्यात. म्हणून माणसांनी पायी चालायचं की हवेत चालायचं हे देखील विचार करावा लागेल. परंतु हवेत चालून पण कधी कधी चालत नाही, त्यासाठी पाय जमिनीवर ठेवावे लागतात. 6 मध्ये करायचे 7, ते झाल्या नाही तर उरलेल्या 73 ला अर्थ नाही. सहा मध्ये 7 करायचे, 6 चेंडू आणि 7 धावेंची गरज. काय मॅच रंगली आहे, याला म्हणतात ना भूतो ना भविष्यती. अशा मॅचेसचा आनंद वर्षातून कधीतरी एका वेळेस येत असतो. हा योग आलाय. 6 मध्ये 7 करायचे. बॅटिंग मार्कवर हार्ड हिटर आणि अत्यंत चांगल्या फॉर्म मध्ये असलेला नरेश दिवाने. संदीप आलेत. संदीप, कारण शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक घेतली होती संदीपने. आलाय व्हाईट बॉल. समीकरण असेल आता 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 6 धावा. गोलंदाजी मार्कवर फैजल शेख, जो मीडियम पेस टाकतो परंतु कधी कधी लेग ब्रेक देखील टाकतो. मिस्ट्री बॉलर. 6 मध्ये 6 ची गरज. ड्राईव्ह केली आहे समोरच्या दिशेने, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 1 धाव ढकलली आहे. तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव प्राप्त झाली आहे. थ्रो गोलंदाजी एंड कडे करणं गरजेचं होतं परंतु झाला नाहीये. विकेट किपरच्या झोन कडे केला आणि त्या झोन मध्ये मिळाल्या 2. कारण स्ट्रायकिंग बॅट्समन संदीप दिवाने, कॅप्टन कूल, लीड इन फ्रॉम फ्रंट हिअर. क्या बात आहे, व्हॉट बॅटिंग. शांत संयमी खेळी आणि डोक्यावर बर्फ ठेवून हा 80 धावांचा सह्याद्री पर्वत पार करत असताना धावा त्यांनी बनवल्यात आतापर्यंत 37 बनवल्यात आणि सांघिक धावसंख्या आपण बघू शकतो 76 लागल्यात. 4 धावांची गरज आहे. फुल टॉस, क्लॉक स्वीप, फाईन जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वेगाने आले. 1 धावेचा प्रयत्न असेल. इथे विकेट सॅक्रिफाईस केली, विकेट सॅक्रिफाईस केले. इथे आली आहे नरेश दिवानेला परतावा लागेल परंतु संदीप केला स्ट्राईकवर. चार चेंडू मध्ये 3 धावेंची गरज आहे. काय मॅच रंगली आहे. ज्यावेळेस षटकाराची गेम असते ती अगदी सहज काढली जाते परंतु जेव्हा रनबॉल मॅच येते 3 मध्ये 2, 2 मध्ये 1, 1 मध्ये 1, त्यावेळेस हृदयाची उत्कंठता एवढी वाढते की कोणाला हार्ट अटॅक पण येऊ शकतो. हा चेंडू जाऊ दिलाय ऑफस्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल आलाय. आणखीन 1 धाव इथे कमी झाली आहे स्कोर कार्डवरची. डेड बॉल आहे का. पंचांनी डेलिब्रेट केलाय हा डेड बॉल. फुल टॉस आणि मॅच विनिंग षटकार डीप बॅकवर्ड स्कोअर लेग झोन करतायत. क्या बात आहे. संदीप दिवाने बॅट वरती करत असताना दाखवून दिलाय 80 धावा चेस कशा करायच्या तर अशा करायच्या. क्या बात आहे. लढवया शूरवीर योद्धे सह्याद्री पर्वताच्या अगदी पायथ्याशी येऊन इथे शिवांजली क्रिकेट संघ शेनवे करांच्या माध्यमातून नाना चषक गाजवलाय. धावा आल्या 6 धावा. मॅच विनिंग षटकार. कॅप्टन कूल इज ऑन दी फॉर्म आणि मॅच जिंकली टीम शिवम स्पोर्ट गिरसे. हार्ड लक पप्पू 11 दसरी टीम, तुम्ही खूप चांगलं क्रिकेट खेळले. संदीप आपण बॅट दाखवायची अभिमानाने. मॅन ऑफ द मॅच संदीप आपण यायचा आहे आणि पहिलीच मॅच कॅप्टन कूल इथे दाखवत असताना का तो एवढं वर्ष आपल्या शिवम स्पोर्ट गिरसे संघासाठी नेतृत्व करत